नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 8 बेरीज स्वाध्याय 8.1 प्रश्न पहिला 8,99,000 अधिक 1 बरोबर किती। मित्रांनो, आपल्याला ही बेरीज करायची आहे। मी आपल्याला बेरीज करून दाखवतो। संख्याचं वाचन आपल्याला व्यवस्थित करता यायला पाहिजे, त्यानंतर ती संख्या मांडणी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। 3 संख्येनंतर पहिला कॉमा, नंतर येणाऱ्या प्रत्येक 2 संख्येनंतर आपण या ठिकाणी कॉमा देतो। मित्रांनो, संख्या आहे 8,99,999 अधिक 1। 9 अधिक 1 10 हातचा आला 1। 1 अधिक 9 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 10 हातचा आला 1 आणि 1 अधिक 8 9। मित्रांनो, आपण जर कॉमा दिला तर आपल्या लक्षात येईल आपलं उत्तर आलंय 9 लाख। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एकक दशक शतक हजार दस हजार लाख। या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे 9 लाख। प्रश्न दुसरा 4,206 अधिक 50,424 अधिक 6,301 बरोबर किती। मित्रांनो, संख्या आपल्याला आडव्या मांडणी दिलेल्या आहेत, याची आपण उभी मांडणी करणार आणि मग बेरीज करणार आहोत। 4,206 अधिक 50,424। मित्रांनो, संख्या स्थानानुसार मांडणी करता यायला पाहिजे, म्हणजे एकक संख्येखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक, हजार स्थानाखाली हजार स्थानाचाच अंक आला पाहिजे। त्यानंतर 6,301। मित्रांनो, या सगळ्यांची आपल्याला करायची आहे बेरीज। 6 आणि 4 10 आणि 1 11 हातचा आला 1। 1 आणि 2 3 2 आणि 4 6 7 8 9। त्यानंतर 6 आणि 4 10 हातचा आला 1। 1 आणि 5 6। मित्रांनो, उत्तर आले 60,931। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 60,931। प्रश्न नंबर 3 मित्रांनो, या स्वाध्यायामधील हा प्रश्न नंबर 3 मी तुमच्यासाठी सोडवत आहे। म्हणजे हा प्रश्न तुमच्यासाठी सोडवलेला आहे, हा प्रश्न मी सोडवणार नाही आहे। तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे। या प्रश्नाचं उत्तर थोडं संदिग्ध आहे, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। बाकीचे सगळे प्रश्न मी घेणार आहेत। हा तिसरा प्रश्न तुमच्यासाठी असेल। प्रश्न नंबर 4 1 लाख अधिक 10 लाख अधिक 999 बरोबर किती। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला संख्येमध्ये कोमा न दिल्यामुळं आपल्याला थोडा वाचायला प्रॉब्लेम होतो, पण आपण कोमा देऊन घेऊ शकतो। एकक दशक शतक हजार दस हजार लाख। 1 लाख अधिक 10 लाख अधिक 999 यांची करायची आहे आपल्याला बेरीज। 999 त्यानंतर 0 0 81 आणि 81। मित्रांनो, या ठिकाणी आपलं उत्तर ते 11,999। म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11,999। प्रश्न 5 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या यांची बेरीज किती। मित्रांनो, 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या। आता सगळ्यात लहान 1 अंकी सगळ्यात लहान संख्या 1। आता 2 अंकी सगळ्यात लहान संख्या लिहायची असेल तर मित्रांनो फक्त आपण पुढे पुढे 1 1 0 वाढवत जाणार। आता ही झाली 2 अंकी सगळ्यात लहान संख्या। 3 अंकी सगळ्यात लहान संख्या, आपल्याला जायचं आहे 6 अंकापर्यंत। 4 अंकी सगळ्यात लहान संख्या, 5 अंकी सगळ्यात लहान संख्या आणि ही आहे 6 अंकी सगळ्यात लहान संख्या। मित्रांनो, 6 अंकी सगळ्यात लहान संख्या आहे 1 लाख, पण आपल्याला 6 अंकी सगळ्यात लहान विषम संख्या हवी आहे। मित्रांनो, आता हे एकक स्थानी 0 आहे, म्हणजे ही समसंख्या झाली। आपल्याला विषम संख्या हवी आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी 0च्या जागेवर 1 घ्यावा लागेल। म्हणजे 1 लाख 1
ही सगळ्यात लहान विषम संख्या आहे 6 अंकी. त्यानंतर सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या. आता सगळ्यात मोठी 1 अंकी संख्या 9, 2 अंकी 99, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी आणि 6 अंकी. 6 अंकी सगळ्यात मोठी संख्या झाली 9,99,999. पण आपल्याला हवी आहे समसंख्या. म्हणजे आता 9 हा विषम आहे म्हणून आपल्याला समसंख्या घ्यायची म्हटल्यावर 9च्या अगोदरची संख्या घ्यावी लागेल म्हणजे 8. म्हणजे 9,99,998. आणि मित्रांनो आपल्याला यांची करायची आहे बेरीज. 1 आणि 8 9, 89, 9, 89, 9. त्यानंतर 89, 999 आणि 9 आणि 1 10 म्हणजे 10,99,999. मित्रांनो हे आपलं आलेलं आहे उत्तर 10,99,999. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10,99,999. प्रश्न नंबर 6. पुढील उदाहरणात चिन्हाच्या जागी असलेले अंक शोधा. मित्रांनो चिन्हाच्या जागी असलेले आपल्याला अंक शोधायचे आहेत. तर आता सुरुवातीला आपण पर्याय क्रमांक 1चा वापर करणार आहोत. तर आता या ठिकाणी बघितलं 8 आणि 8 या ठिकाणी मित्रांनो 5 दिलेले आहेत. तर 8 आणि 8 16 हवे आहेत. तर या ठिकाणी माझ्या मतानुसार या 5च्या ऐवजी मित्रांनो आपल्याला 6 हा अंक घ्यावा लागणार आहे. एवढी या प्रश्नामध्ये थोडी संदिग्धता आहे. आपण आता पर्यायांचा वापर करूयात. पर्याय क्रमांक 1 घेणार आपण. ज्या ठिकाणी स्टार आहे स्टार बरोबर आपण 3 घेणार. स्टारच्या जागी आपण 3 घेतले. त्यानंतर 2 आणि आता भरीव गोल आणि त्यामध्ये असणारा स्टार त्याच्या जागी आपण 1 घेणार. त्यानंतर लिहिले 8. मित्रांनो मी पर्याय क्रमांक 1चा वापर करतोय. त्यानंतर आहे 4. आता गोल आणि त्यामध्ये आहे टिंब. गोल आणि त्यामध्ये टिंबच्या जागी आपल्याला दिलेत मित्रांनो 9. त्यानंतर आहे 2 आणि त्यानंतर आहे 8. मित्रांनो पर्याय क्रमांक 1चा मी या ठिकाणी वापर केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 मधील चिन्हांचा वापर केला. आता 8 आणि 8 या ठिकाणी मित्रांनो 16 होतात. ही या प्रश्नामधली थोडी संदिग्धता आहे. तर आता हे 6 या ठिकाणी मी घेतलेत. हातचा आला 1. आता 2 आणि 2 झाले 4. 2 आणि 9 11. हातचा आला 1. 1 आणि 3 4 आणि 4 आणि 4 8. मित्रांनो उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर येतं आहे. तर 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बाकीचा जे पर्याय आहे त्या पर्यायांचा आपल्याला वापर करण्याची आवश्यकता नाही. ते पर्याय आपण चेक करणार नाही कारण की आपलं पर्याय क्रमांक हे उत्तर बरोबर पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बाकीचे पर्याय चेक करू शकता. पण आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे त्यामुळे आपण पुढे जाणार नाही. प्रश्न नंबर 7. 3.5 लाख व 5.25 लाख यांची बेरीज किती. मित्रांनो 3.5 लाख. आता 3.5 लाख म्हणजे 3,50,000 आणि 5.25 लाख म्हणजे 5 लाखाला 25,000 कमी. 5 लाखाला पाव भाग कमी. 5.25 म्हणजे 4,75,000 म्हणजे 5.25 लाख यांची करायची आहे आपल्याला बेरीज. मित्रांनो आपल्याला संख्या अक्षरात दिलेली आहे ती आपल्याला अंकात लिहिता यायला पाहिजे म्हणजे आपण उत्तर सोडू शकतो. 5 5 7 आणि 5 12. हातचा आला 1. 4 आणि 4 8. उत्तर आलं 8,25,000 किंवा 8.25 लाख. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8,25,000. प्रश्न नंबर 8. दोन संख्यांमधील फरक 3,17,529 आहे. त्यातील लहान संख्या 8,04,613 असल्यास मोठी संख्या कोणती. मित्रांनो ही वजाबाकी आहे पण आपल्याला या प्रश्नामध्ये बेरीज करावी लागेल. कसं तर आपल्याला फरक दिलेला आहे. दोन संख्यांमधला फरक म्हणजे मित्रांनो आपलं हे उत्तर असतं बघा. आपण या ठिकाणी वजाबाकी कशी करतो तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो आणि मग आपल्याला सगळ्यात शेवटी मिळतो तो असतो फरक. म्हणजे जर या ठिकाणी बघायचं म्हटलं तर आपला फरक दिलेला आहे. आपला फरक किती आहे तर 3,17,529. त्यातील लहान संख्या आता या ठिकाणी लहान संख्या या ठिकाणी पूर्ण प्रश्न बघा म्हणजे लक्षात येईल. लहान संख्या दिलेली आहे
4613. मित्रांनो, आपण काय करत असतो या ठिकाणी आपण वर लिहिणार मोठी संख्या. मोठी संख्या कोणती असा आपला प्रश्न आहे. म्हणजे आपण काय करतो मित्रांनो, मोठी संख्या त्यातून लहान संख्या वजा करतो, म्हणजे या ठिकाणी असेल मोठी संख्या, आणि ह्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यानंतर आपल्याला फरक मिळतो. म्हणजे आत्ता आपल्या लक्षात आलं असेल, मोठी संख्या आपल्याला दिलेली नाही आहे, लहान संख्या दिली आणि फरक दिली, फरक आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला मोठी संख्या काढायची आहे, तर ती मोठी संख्या आपण सहज काढू शकतो. लहान संख्या आणि फरक दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल, तर आपल्याला मोठी संख्या मिळणार आहे. म्हणजे आपण लहान संख्येची आणि फरकाची बेरीज करूया. म्हणजे 8,04,613 अधिक 3,17,529. 9, 10, 11, 12 हातचा आला 1, 2 आणि 2 4, 6, 5, 11 हातचा आला 1, 4 आणि 1 5 आणि 7, 7 आणि 5 12 हातचा आला 1, 1 आणि 1 2, 8, 9, 10, 11. मित्रांनो, उत्तर आलेलं आहे 11,22,142. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 11,22,142. प्रश्न नंबर 9, 4,736 अधिक 95,263 बरोबर किती. मित्रांनो, बेरीज करायची आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. 4,736 अधिक 95,263 यांची आपण करणार आहोत बेरीज. 6 आणि 3 9, 3 आणि 6 9, 7 आणि 2 9, त्यानंतर 5 4 आणि 5 9, 9,900. मित्रांनो, उत्तर आले 99,999. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आणि मित्रांनो, या स्वाध्यायामधील सर्वात शेवटचा प्रश्न, प्रश्न नंबर 10, जो मी सोडवणार आहे, कारण की या स्वाध्यायातला तिसरा प्रश्न हा मी तुमच्यासाठी तसाच ठेवलेला आहे. तो प्रश्न मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि शेवटचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपण बेरीज करायची आहे. आपल्याला आडवी मांडणी दिलेली आहे, आपण उभ्या मांडणीत बेरीज करणार आहोत. 87,463 अधिक 2,135 अधिक 10,402. मित्रांनो, स्थानानुसार मांडणी करता यायला पाहिजे. एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतकच आलं पाहिजे, म्हणजे आपली बेरीज बरोबर येते. आता 3 आणि 5 8 आणि 2 10 हातचा आला 1, 1 आणि 6 7 8 9 10 हातचा आला 1, 1 आणि 4 5 आणि 1 6 आणि 4 10 हातचा आला 1, 7 आणि 1 1 आणि 7 8 9 10 हातचा आला 1, 1 आणि 8 9 आणि 1 10. मित्रांनो, उत्तर आलं 1,00,000. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1,00,000. मित्रांनो, या पद्धतीनं स्वाध्याय 8.1 कंप्लीट झालेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.